नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रशिक मॅथ अकॅडमी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे अगदी मनापासून स्वागत करतो. तर महाज्योती आणि वनराटीचं काय नोटिफिकेशन आलेलं आहे. त्या अनुषंगाने आपला फॉर्म भरायचा आहे. सन 2026-27 या आर्थिक वर्षात राबविण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनांचा तपशील आहे इथे. तर इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था नागपूर, तसेच वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था वनारटी, ठीक आहे, महाज्योती आणि वनारटी मार्फत सन 2026-27 करिता नमूद परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी मोफत ऑनलाईन व अनिवासी पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येत आहे. ठीक आहे, ऑफलाईन व अनिवासी पद्धतीने काय प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्याकरिता इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. तर महाज्योतीमध्ये कोणकोणत्या योजना आहेत तर बघू आपण. UPSC, त्याच्यानंतर वनाटी सुद्धा मध्ये सुद्धा काय UPSC आहे. त्याच्यानंतर MPSC राज्यसेवा, इथं सुद्धा राज्यसेवा आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा इथं पण आहे. गट ब गट क, इथं पण गट ब गट क. ओके. त्यानंतर मग विशेष मागास प्रवर्गातील गोवारी समाजातील विद्यार्थ्यांकरिता संघ लोकसेवा आयोग प्रशिक्षण. ठीक आहे, गोवारी समाजातील त्यांच्यासाठी UPSC ची स्कीम आहे. तर वनाटीमध्ये भटक्या जमाती NTC साठी NTC प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांकरिता UPSC ची स्कीम आहे ते. ओके. त्यानंतर मग विशेष मागास प्रवर्गातील गोवारी समाजातील विद्यार्थ्यांकरिता महाराष्ट्र लोकसेवा म्हणजे MPSC राज्यसेवा आपली, आणि ते NTC साठी. ओके, धनगर समाजातील विद्यार्थ्यांकरिता वनाटी आहे. आणि विशेष मागास प्रवर्गातील गोवारी समाजातील विद्यार्थ्यांकरिता कोणते आहेत तर महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा प्रशिक्षण. त्यानंतर मग विशेष मागास प्रवर्गातील गोवारी समाजातील विद्यार्थ्यांकरिता लष्करी सैनिक भरती आणि NTC साठी सुद्धा काय तर लष्करी सैनिक भरती आहे. ओके. तर विशेष मागास प्रवर्गातील जे गोवारी समाजातील विद्यार्थ्यांनी त्यांनी हा फॉर्म भरून घ्यावा आणि NTC विद्यार्थ्यांनी सुद्धा काय हे फॉर्म भरून घ्यावे. ओके. त्यानंतर मग योजनेच्या लाभासाठी पात्र व निवड प्रक्रिया कशी असेल तर विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा. विद्यार्थी हा नॉन क्रिमिनल गटातील इतर मागासवर्गीय, ठीक आहे, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा. विद्यार्थ्याने लष्करातील सैनिक भरती प्रशिक्षणाकरिता इयत्ता 10वी ची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. ठीक आहे, कशासाठी तर सैनिक भरतीसाठी ऍटलीस्ट तुम्ही 10वी पास पाहिजेत. त्यानंतर मग विद्यार्थ्याने UPSC किंवा MPSC प्रशिक्षणाकरिता पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. प्रशिक्षणाकरिता लाभार्थी विद्यार्थ्याची अंतिम निवड हे चाळणी परीक्षेद्वारे करण्यात येईल. त्यानंतर उपरोक्त नमूद प्रशिक्षणाच्या पूर्व परीक्षेच्या धर्तीवर सामान्य अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्यांची चाळणी परीक्षा घेण्यात येईल. त्यानंतर चाळणी परीक्षेच्या वेळापत्रकाबाबत स्वतंत्रपणे महाज्योतीच्या व वनाटीच्या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून देण्यात येईल. ठीक आहे, तर याबद्दलची जी काही ऍडमिट कार्डची इन्फॉर्मेशन असेल किंवा समोर जी काही इन्फॉर्मेशन असेल, आन्सर की असेल तुमची किंवा मग रिझल्ट बद्दल जी काही अपडेट असेल ती प्रशिक मॅथ अँड GS अकॅडमी या माझ्या टेलिग्राम चॅनलवर संपूर्ण माहिती दिली जाईल. ठीक आहे, तर त्या संबंधित लिंक जी आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता. त्यानंतर मग चाळणी परीक्षेत प्राप्त गुणांकानुसार मेरिटच्या आधारे व आरक्षित जागांच्या प्रमाणात पात्र विद्यार्थ्याची निवड महाज्योतीच्या व वनाटीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. ठीक आहे. त्यानंतर वयोमर्यादा काय तर UPSC साठी आणि MPSC राज्यसेवा आणि अभियांत्रिकी आणि गट ब गट क साठी वय जे आहे ते 19 ते 30 पाहिजे. ठीक आहे, 19 ते 30. जे विद्यार्थी 30 प्लस आहेत, जे विद्यार्थी काय जे विद्यार्थी 30 प्लस आहेत त्यांना आता फॉर्म भरता येणार नाही. कुठलाही असो, बार्टी टार्टी, त्याच्यानंतर अमृत असेल किंवा मग तुमची महाज्योती असेल आणि वनाटी असेल, तर 30 प्लस चे स्टुडंट्स आहेत ते फॉर्म भरू शकत नाही. तरी आपण या संबंधित मेल आणि ट्विट करूयात की 30 प्लस विद्यार्थ्यांना सुद्धा संधी देण्यात यावी. ठीक आहे, वयवाढ करून आपण मागू. ऍटलीस्ट 43 इयर पर्यंत तरी द्यायला पाहिजे, कारण की आयोगाचा क्रायटेरिया आहे. त्यानंतर मग लष्कर भरती जे विद्यार्थी आहेत ते त्यांची वय किती सांगितले तर 17 ते 19 या वयोगटातील विद्यार्थी फक्त लष्करातील सैनिक भरती फॉर्म भरू शकतात.
आता प्रशिक्षणाचे स्वरूप काय असेल तर विद्यार्थ्याच्या परीक्षांच्या अभ्यासक्रमानुसार संघ लोकसेवा आयोग, नागरी सेवा, महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा व महाराष्ट्र लोकसेवा आयोग संयुक्त गट ब व गट क लष्करातील सैनिक भरती पूर्व प्रशिक्षण देण्यात येईल. प्रशिक्षण अनिवासी स्वरूपाचे असेल. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला हॉस्टेलची वगैरे व्यवस्था नसेल, तुम्हाला रूम करून राहावं लागेल. आणि प्रशिक्षण हे ऑफलाईन स्वरूपात देण्यात येईल. म्हणजे तुम्हाला जिथे तुमचा नंबर लागला, पुणे असो, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, ज्या ठिकाणी तुम्ही असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला जाऊन ते क्लासेस करावे लागतील. ओके. आणि हे क्लासेस ऑनलाईन मिळणार नाही, तर ते तुम्हाला ऑफलाईन स्वरूपात करावे लागेल. तिथं तुम्हाला रूम करून राहावे लागेल. रूम करून म्हणजे अनिवासी, त्याला प्रशिक्षण आपण म्हणतो. त्याच्यानंतर तर डॉक्युमेंट्स काय काय लागतील त्याबद्दल आपण बघूया. तर आधार कार्ड, त्याच्यानंतर मग तुमचे कास्ट सर्टिफिकेट, त्याच्यानंतर मग नॉन क्रिमिलियर, 10वीचे प्रमाणपत्र व गुणपत्रिका, पदवीचे प्रमाणपत्र व गुणपत्रिका लागेल, दिव्यांगाचे प्रमाणपत्र दिव्यांग असल्यास आणि अनाथ असल्यास अन्याचा दाखला आपल्याला तिथे आवश्यक आहे. त्यानंतर आता अर्ज कसा करावा त्याबद्दल मी संपूर्ण माहिती ऑलरेडी त्याच्यावरती व्हिडिओ घेतला, तर तो तुम्ही माझ्या प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता. बार्टी टार्टी महाज्योती संबंधित एक प्लेलिस्ट आहे आपल्या युट्यूब चॅनलला, तर तिथं तुम्ही जाऊन सगळी माहिती बघू शकता. तर महाज्योती तसेच वनआरटीच्या संकेतस्थळावर जाऊन नोटीस बोर्ड मधील अप्लिकेशन फॉर कॉम्पिटिटिव्ह ट्रेनिंग प्रोग्राम 2026-27 या संबंधीची डायरेक्ट लिंक ही आपल्या टेलिग्राम चॅनलला आपण टाकलेली आहे. तर अर्जासोबत नमूद सर्व कागदपत्रे सांक्षाकित करून स्पष्ट दिसेल असे स्कॅन करून जोडावे. ठीक आहे. तर तुमचे जे काही डॉक्युमेंट्स असतील तिथे तुमची सेल्फ अटेस्टेड म्हणजे तुमची स्वतःची साईन त्या याच्यावर असली पाहिजे डॉक्युमेंट्सवर. त्या डॉक्युमेंटचा तुम्ही फोटो काढा आणि तो अपलोड करा जेव्हा तुम्ही फॉर्म भरता तेव्हा. विद्यार्थ्याने अर्जामधील दिलेली सर्व माहिती पूर्ण भरावयाची आहे. त्याशिवाय योजनेकरिता नोंदणी अर्ज वैध मानले जाणार नाही. जी काही इन्फॉर्मेशन आहे ती संपूर्ण भरावी लागेल. त्यानंतर मग अटी व शर्ती. अर्ज कधीपर्यंत करायचा आहे तर एकच मिनिट. हं. तर अर्ज आपल्याला 23/8/2026 पर्यंत आपल्याला हा अर्ज करायचा आहे. पोस्टाने किंवा ईमेलद्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार. ऑनलाईनच आपल्याला फॉर्म भरायचा आहे. जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे, स्वीकारणे याबद्दल सर्व अधिकार अ, व्यवस्थापकीय संचालक महाज्योती तसेच वनाटे यांचे राहतील. कोणत्याही माध्यमातून व अंतिम निवड प्रक्रियेच्या दरम्यान किंवा प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर विद्यार्थ्यांनी सादर केलेली माहिती चुकीची, दोषपूर्ण, दिशाभूल करणारी असल्यास निवड काय करण्यात येईल तर रद्द करण्यात येईल. विद्यार्थ्याचे बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न असलेले आवश्यक असून म्हणजे तुमचे जे काही बँक खाते ते तुमच्या आधार क्रमांकाशी काय पाहिजे तर जॉईन पाहिजेत. त्यानंतर मग विद्यार्थ्यांना पुरवण्यात येणारे विद्यावेतन त्यांचा आधार क्रमांकाशी संलग्न असलेल्या बँक खात्यात जमा करण्यात येईल. ठीक आहे. अर्ज भरताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास कार्यालयीन वेळेत महाज्योतीच्या व वनाटीच्या कॉल सेंटरवर तुम्ही संपर्क साधू शकता. तर विशेष मागास प्रवर्गातील गोवारी समाजातील विद्यार्थी महाज्योती संस्थेमार्फत राबवण्यात सर्व साधारण प्रशिक्षणाकरिता तसेच गोवारी समाजातील विद्यार्थ्यांकरिता राबवण्यात येणाऱ्या विशेष प्रशिक्षणाकरिता अर्ज सादर करू शकतो. विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गातील विद्यार्थी महाज्योती व वनाटी या दोन्ही प्रशिक्षण संस्थेत अर्ज सादर करू शकतो. ठीक आहे. जे कोण विमुक्त जाती, भटक्या जमाती या प्रवर्गातील विद्यार्थी काय महाज्योती तसेच वनाटी दोन्ही प्रशिक्षण संस्थेत अर्ज सादर करू शकतो. भटक्या जमाती व क प्रवर्गातील विद्यार्थी म्हणजे भटक्या जमातीतील क म्हणजे एनटीसी विद्यार्थी काय करू शकतात तर महाज्योती व वनाटी संस्था मार्फत राबवण्यात येणाऱ्या सर्वसाधारण प्रश्न तसेच वनारटीसाठी सुद्धा काय अर्ज सादर करू शकतात. ठीक आहे. तुम्हाला काही जर अडचण आली तर 071 2870 12 0 किंवा मग 20 किंवा 21 या नंबर तुम्ही कॉल करू शकता. वनारटीसाठी हा नंबर दिलाय, या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता जर तुम्हाला काही अडचण आली तर. ओके. तर अशा प्रकारे ही माहिती होती. अशीच अपडेट मी तुम्हाला या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो. त्याच्यामुळे तुम्हाला जर याबद्दलची अजून इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर नक्कीच माझ्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तर तिथे तुम्ही जॉईन व्हा. ठीक आहे. तर यासमोर येणारी जी काही अपडेट असेल, तुमचे ॲडमिट कार्ड असेल किंवा मग काही तुमची ॲन्सर शीट आली, ठीक आहे, आपली सीबीटीद्वारे एक्झाम होईल म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट अशी ही आपली परीक्षा असेल. ठीक आहे. परीक्षा झाल्यानंतर ती 1-2 दिवसामध्ये आपल्याला आपली ॲन्सर की येते. तर ती ॲन्सर की कसं पाहायचं याबद्दलची सुद्धा मी तुम्हाला अपडेट देतो. ओके. सो सगळं माहितीसाठी माझ्या चॅनलला जोडून राहा. ओके. प्रशिक मॅथ अकॅडमी या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. तुमचे कोणी मित्र असेल, तुमचे रिलेटिव्ह असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा प्रशिक मॅथ अकॅडमी.